बातमी आहे एप्स्टाईन फाईल मधल्या नव्या 68 फोटोंमुळे उडालेल्या खळबळीची। अमेरिकेतील डेमोक्रॅटिक खासदारांनी हे फोटो उघड केलेत आणि त्यामध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योजक बिल गेट्स यांचे अल्पवयीन मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो जगासमोर आले। या फोटोमध्ये अल्पवयीन मुलींच्या शरीरावर वादग्रस्त लोलिता कादंबरीतील वाक्य लिहिल्याचं दिसतंय, तर एका स्क्रीनशॉट मध्ये एका रशियन मुलीचा रेट $1000 असल्याचा उल्लेख आहे। बड्या धेंडांनी अल्पवयीन मुलींचा चलन म्हणून गैरवापर केल्याचा ठपका ठेवला जातोय। रशिया, मोरोक्को, इटली, चेक रिपब्लिक, दक्षिण आफ्रिका अशा देशांमधील मुलींचे पासपोर्टचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत। एप्स्टाईन फाईलमध्ये अशा प्रकारचे तब्बल 95,000 फोटो असल्याचं समजतंय। यापैकी केवळ 98 फोटो उघड झाले। या संदर्भात बोलण्यासाठी आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते थेट अमेरिकेमधून पुढारी न्यूजला सगळी माहिती देत असतात। आपल्या प्रेक्षकांसाठी ते आपली सगळी माहिती समोर आणत असतात। अनिल सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। नेमका हा सगळा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर अमेरिकेमध्ये काय खळबळ सुरू आहे? भारताच्या अनुषंगाने आतापर्यंत कोणताही फोटो समोर आलेला नाहीये सर। नाही, केवळ अमेरिकेतच नव्हे तर सगळ्या जगभर खळबळ उठून देणारा हा विषय आहे। भारतासंबंधीचं अजून कोणतीही माहिती या एप्स्टाईन फाईल मधून उघड झालेली नाहीये, परंतु डेमोक्रॅटिक पक्षाने जे काही 65% फोटो प्रसिद्ध केले काल, त्याच्यामध्ये काही बड्या धेंड्यांची नाव आहेत, पण या फोटोंचा संदर्भ मात्र त्यांनी दिलेला नाही। त्यामुळे नेमकं या व्यक्तींची नावं जरी असली तरी त्यांचा संबंध या गैरकृत्याशी आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नाही। आणि बिल गेट्स सारख्या व्यक्तींनी तर सांगितलेलं आहे की एप्स्टाईन बरोबर संबंध ठेवल्याबद्दल मला पश्चाताप होतोय, पण इतर जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बिल क्लिंटन आहेत किंवा गुगलचे सहसंस्थापक सर्जेई ब्रिन आहेत किंवा वुडी ॲलन आहेत, यांनी मात्र या संबंधी कुठलाच खुलासा केला नाहीये। त्यामुळे केवळ या संदर्भात या एप्स्टाईन फाईल मध्ये आल्यामुळे या व्यक्तीने गैरकृत्य केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। धन्यवाद अनिल सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।